हॅलो फ्रेंड्स, होमली फूड विथ प्रीती मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रवा उकडी मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य असं आहे, आपल्याला 1 कप भरून रवा लागणार आहे। वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम। चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत, 1 चमचा तूप आणि आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी लागणार आहे। ज्या भांड्याने आपण रवा मोजणार आहोत त्याच भांड्याने आपण इथे पाणी मोजून घेतलेलं आहे। आणि सारणासाठी आपल्याला लागणार आहे 2 ओल्या खोबऱ्याच्या खोवलेल्या वाट्या, त्याला 1 वाटी गूळ, काजू बदाम ऐच्छिक आहेत, वेलची जायफळची पूड आणि थोडीशी मिल्क पावडर। तुम्ही एक 10 रुपयाचा सॅशे आणून टाकला तरी चालेल, त्याने आपल्या सारणाला मस्त खव्याची टेस्ट येते। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। आधी आपण सारण करून घेतोय, त्यात आपण थोडीशी खसखसही भाजून घालतोय। मी पहिले खसखस भाजून घेते। आपण आधी खसखस टाकतोय, खसखस 1 मिनिट भाजल्यानंतर आपण खोबरं घालणार आहोत। आता आपण त्यामध्येच 1 चमचा तूप घालणार आहोत। तर आपण खोबरं घालतोय, एक वाटी गूळ घालतोय, गूळ वितळल्यावर मी तुम्हाला दाखवते। 3 ते 4 मिनिटं लागतात गूळ वितळायला। गूळ पूर्णपणे वितळला की आपण त्यात मिल्क पावडर आणि वेलची जायफळ पूड टाकणार आहोत आणि काजू बदामची पावडर। मी आता काजू बदामची पूड घालते, मिल्क पावडर घालते, तर आपण त्यात वेलची जायफळची पूड घालतोय। आपलं सारण आता रेडी आहे। आपण आता गॅस बंद करतोय। हे थंड होईपर्यंत आपण रव्याची उकड कशी काढायची ते बघूया। आपण आता इकडे ज्या वाटीने रवा मोजलाय त्याच वाटीने आपण पाणी घालतोय। दीड वाटी पाणी घातलंय मी इथे। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। त्यात आपण हे मीठ घालतोय आता, आणि थोडंसं तूप घालतोय। पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण हळूहळू त्यात रवा मिक्स करायचा आहे, म्हणजे त्यात गाठी होणार नाही। पाण्याला उकळी आली आहे, आता आपण एक असं चांगलं कालता किंवा उलटणं घ्यायचंय आणि हळूहळू रवा आपल्याला त्यात असा मिक्स करत एका हाताने ढवळत ढवळत मिक्स करायचा आहे, म्हणजे त्यात गाठी होणार नाही। एकदम सगळा रवा घालू नका, नाहीतर त्यात गुठळ्या होतील। चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि मग झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे। तर मी यावर मस्त झाकण ठेवते आणि गॅस बंद करते।
आपलं पीठ कोमट झालेलं आहे. आपण त्यावर थोडंसं तूप घालून त्याला चांगलं मळून घेतोय. कढईतच का मळते म्हणजे आपल्याला ते झाकून ठेवता येईल आणि कोरडं होणार नाही ते एकदम. परातीत ठेवलं तर परत त्यावर आपल्याला एखादं काहीतरी झाकायला कापड लागेल. जशी आपण तांदळाची उकड मळतो तशीच ही सुद्धा चांगली मळून घ्यायची आहे, म्हणजे मोदकांना टिचा पडणार नाहीत आणि मोदक छान होतील. आणि जर तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ जास्त कोरडं झालंय तर 2 चमचे गरम दूध टाकू शकता तुम्ही आणि परत मळू शकता. हे मी चांगलं 5 ते 6 मिनिटं मळून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते. आता आपण एक छोटासा गोळा करून त्याची पारी तयार होते का ते बघणार आहोत. पारी होतीये, त्यामुळे आपण आता पीठ चांगलं मळून घेतलंय. मी ते झाकून ठेवते आणि तुम्हाला मोदक कसे वळायचे ते दाखवते. मोदक करण्याच्या आधी मी इथे एका चाळणीवरती केळ्याच्या पानाला तेल लावून ठेवलेलं आहे. नंतर जेव्हा आपले मोदक होत येतील तेव्हा मी हे गॅस चालू करून उकळवत ठेवणार आहे आणि आपले तयार झालेले मोदक आपण ह्याच्यामध्येच ठेवणार आहोत. अशी वाटी तयार करायची आपल्याला. जमेल तेवढी पातळ पारी करायची, म्हणजे मोदक खायला छान लागतो. आता आपण त्याला कळ्या पाडतोय. हे बघा, 2 बोटांच्या चिमटीने अशी घ्यायची एक कळी. अशाच आपण पुढच्या घेत जाणार आहोत. सारण आत चांगलं दाबून घ्यायचंय आणि मग असं हळूहळू एकत्र कळ्या आणायच्यात आपल्याला. याच प्रकारे मी बाकीचे मोदकही करून घेते. आता आपण जे मोदक वळलेत ते आपण वाफवायला ठेवतोय आणि हे 5 मिनिटं उकडल्यावर आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही केसराच्या काड्या त्यावर लावू शकता, त्याने कलर छान येतो. मी आता उकडून झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता आपले मोदक 7 मिनिटं आपण वाफवलेले आहेत आणि ते ऑलरेडी आधीच शिजल्यामुळे शिजलेत. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडे थंड झाल्यावरच काढा. जर तुम्ही गरम गरम काढले तर ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे एक 5-10 मिनिटं थंड होऊ द्या आणि मग सर्विंग करा त्याची. मी तुम्हाला नंतर दाखवते. एक मोदक मी तुम्हाला कट करून पण दाखवते. बघू शकता, पूर्ण आतपर्यंत आपलं सारण भरलं गेलंय आणि आपली पारी पण एकदम पातळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपले 21 मोदक तयार झालेले आहेत. मी सांगितलेल्या प्रमाणात तुमचे नक्कीच 22 ते 24 मोदक तयार होऊ शकतात. तुम्हाला जर कन्फर्म 21 मोदक करायचे असतील तर तुम्ही हे प्रमाण घ्या. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.